नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही असंही केलं स्पष्ट। टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल। स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही, कारण व्हीव्हीपॅट वापरणं शक्य होत नाही। राज्य निवडणूक आयोगाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रशांत जगताप यांचा इशारा। व्हीव्हीपॅट संदर्भातील निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया। राज्य निवडणूक आयोगाने आज एक वेगळा निर्णय घेतलाय, जो निर्णय आत्मघातकी आहेच। त्याच्यामध्ये व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही, हा निर्णय धक्कादायक आहेच। या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, कोणालाही शंकेला जागा नसावी, कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, ही भूमिका। व्हीव्हीपॅट बाबतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया। माझ्यासारख्या कार्यकर्त्याची हीच भावना आहे, पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात, त्याच्यामध्ये कुणालाही शंकेला जागा नसावी आणि कुणी मतदानापासून वंचित राहू नये। निवडणूक हरल्यानंतर विरोधकांचे ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर आरोप, मात्र जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगलं, हा रडीचा डाव। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। जेव्हा ते हरले तेव्हा त्यांनी ईव्हीएमवर व्हीव्हीपॅटवर निवडणूक आयोगावर पण आरोप केले। जेव्हा ते जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगला आहे, निवडणूक आयोग चांगला आहे, सर्व चांगलं आहे। हे काही रडीचा डाव आहे खरं म्हणजे। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल। एमएमआर रिजनमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना। नवीन प्रभाग रचनेनुसार होणाऱ्या निवडणुकांकडे लक्ष ठेवण्याच्याही सूचना। ठाकरे पिता पुत्र उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। 7 ऑगस्टला इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनालाही हजेरी लावणार। राहुल गांधींनी दिलंय स्नेहभोजनाचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पुन्हा दिल्लीवारी, पंतप्रधान मोदींची भेट घेणार सूत्रांची माहिती। आठवड्यात दुसऱ्यांदा शिंदेंचा दिल्ली दौरा। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत ते गावाला किती वेळा गेले ते पण पहा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा टोला। त्यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत गावाला किती वेळा गेलेत हे देखील पहा, पण 15 दिवसांतून चंद्र वेगळं बदलतच असतो। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर अनेक महापालिकेत आम्ही सत्तेत येऊ। मुंबई, पुणे, संभाजीनगरसह अनेक महापालिकात आमची सत्ता येईल, संजय राऊत यांचा दावा। तर दोन्ही ठाकरे नक्कीच एकत्र येतील, राऊतांना विश्वास। उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे एकत्र आल्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह संभाजीनगर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये आम्ही नक्कीच बहुमत प्राप्त करू।